थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 5 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता औक्षण करण्यासाठी संपदाने निधीकडून ताट मागून घेतलेलं असतं. इतक्यात आता दिवा विझतो तेव्हा आता लगेच रजनी कांगावा करायला लागते. ती म्हणते की दिवा विझणं म्हणजे अपशकुन असतो. तेव्हा आता तेजस मध्यस्थी करतो. तेजस सांगतो की हो, अपशकुन असतोच, परंतु कधी औक्षण करत असताना. परंतु औक्षण करण्याआधी दिवा विझला आहे ना, मग तो अपशकुन कसा, हो की नाही गुरुजी? तेव्हा आता रजनीसोबत असलेले गुरुजी मान डोलावतात. तर तिथे आता तेजस सुयोगला वाऱ्याची दिशा बदलायला सांगतो. सुयोग पटकन आता फॅनची दिशा बदलतो. तोपर्यंत आता तेजसने दिवा परत लावलेला असतो. तर रजनी चिडते आणि गुरुजींना म्हणायला लागते की हा कोण आहे, का सतत मध्यस्थी करतोय, हा सगळं सावरून घ्यायला लागला आहे. तर त्यानंतर संपदा आता रणजितला तिलक लावून त्याचं औक्षण करते. सगळेजण खूप खुश असतात तिथे. तर संपदाने औक्षण केल्यानंतर तिथे आता ती शुभदाला औक्षण करायला सांगते. शुभदा जेव्हा आता आरतीचं ताट घेते आणि त्यानंतर रणजितचं औक्षण करत असते तेव्हा आता तिला संपतरावांचं बोलणं आठवतं. संपतरावांनी शुभदाला ठणकावून सांगितलेलं असतं की जिथे लक्ष्मी पाणी भरते ना, त्याच घरात जाईल माझी मनुताई. इतक्यात आता मूर्खासारखं ती रणजितला विचारते की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते का हो? त्यावरती आता रजनी विचारते की काय? तर त्यानंतर आता कमलाकर शुभदाला सांगतो की बस करा, आता नवरदेवाला आतमध्ये जायचं आहे ना, मुहूर्त टळून जाईल, बस करा औक्षण करायचं. आणि त्यानंतर जेव्हा आता रणजित आतमध्ये येणार इतक्यात निधी त्याला थांबवते आणि सांगते की भाऊजी थांबा, म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला आता माझ्या ताईला पाहण्याची खूप घाई झाली आहे, परंतु आता होणाऱ्या भाऊजीने एक उखाणा तरी घेतलाच पाहिजे ना. तेव्हा आता मनू वरून सगळं काही पाहत असते. तर प्रियंका आता मनूची थट्टा करत म्हणते की आता बघूयात तुमचे हे नक्की कोणता उखाणा घेत आहेत. तर रजनी इकडे आता निधीला सांगते की लग्न होण्याआधीच उखाणा. तेव्हा आता निधी सांगते की हो, लग्न झाल्यानंतर कसं आहे, मनुताईने भाऊजी तुमच्या घरी येतील ना, आणि घरी आल्यानंतरच दोघे उखाणे घेतील, मग आम्हाला कसं ऐकायला मिळणार? आता घ्यायला पाहिजे ना भाऊजी, प्लीज घ्या ना उखाणा. असे आता तोंड बारीक करून निधी त्याच्याकडे रिक्वेस्ट करत असते. तर रणजितला आता उखाणा घेताही येत नसतो. सगळेजण आता आग्रह धरत असतात रणजितला उखाणा घेण्यासाठी. म्हणून ही आसुसलेली असते की नक्की आता रणजित काय उखाणा घेतो हे ऐकण्यासाठी. विनीत आता तिथे सगळ्यांसमोर म्हणतो की निधी आमची पहिल्यांदा काहीतरी बरोबर बोलली आहे, उखाणा घ्यायला पाहिजे ना. तेव्हा सगळेजण परत परत आता रणजितला उखाणा घेण्यासाठी आग्रह धरत असतात. तर तिथे आता मनूची मैत्रीण सांगते की खूप जास्त गोंधळीत गते. तेव्हा आता मनू सांगते की हो अगं, अशा अचानकच उखाणा घ्यायला सांगितल्यानंतर कोणी गोंधळूनच जाईल ना. तेव्हा आता रणजित विचार करत असतो. तर निधी त्याला सांगत असते की भाऊजी पटकन उखाणा घ्या, नाहीतर तुमच्या लग्नाचा मुहूर्त टळून जायचा. तर त्यानंतर रणजित आता खूप विचार करत असतो. तर तेजस आता त्याच्याकडे पाहतच राहतो. रणजित आता पुरता कोंडीत सापडलेला असतो. तेजस अचानकपणे तिथे आता म्हणतो की हे तुमच्या शेल्याला काय लागले? आणि त्यानंतर रणजित आठवत असताना हळुवारपणे तेजसने आता त्याला उखाणा सांगितलेला असतो. तेव्हा आता मनूची मैत्रीण तिथे मनूला म्हणते की तुझे मिस्टर राष्ट्रहित इथे काय करतायत? तेव्हा आता मनू सांगते की माझे राष्ट्रहित म्हणजे? तेव्हा आता प्रियंका सांगते अगं मनू, म्हणजे तू म्हणतेस ना त्यांना राष्ट्रहित, आणि इथे आता नक्की कोणतं राष्ट्रहिताचं काम चालू आहे त्यांचं? तर तोपर्यंत तेजसने रणजितच्या कानामध्ये हळुवारपणे उखाणा सांगितलेला असतो. तर रणजित आता नाटकं करतो आणि सांगतो की हो, आठवला मला. सर्वांसमोर आता रणजित मनूसाठी उखाणा घेतो की थोडं तुझं आणि थोडं माझं करत करूया सुखाचा संसार, आणि आजपासून मानसीच्या हाती दिला सगळ्या घराचा कारभार. आता तिथे रणजितने उखाणा घेता क्षणी इकडे रजनीला मोठा धक्का बसलेला असतो. तर वरून आता मनूच्या मैत्रिणी तिला चिडवत असतात, खूप छान उखाणा घेतला आहे भाऊजींनी असं सांगत असतात. तर त्यानंतर तेजस म्हणायला लागतो की वा क्या बात है. खरं तर उखाणा त्यानेच सांगितलेला असतो, सुचवलेला असतो, परंतु स्वतः क्रेडिट न घेता तर सगळं काही रणजितला देऊन टाकतो. तर सगळेच जण आता आतमध्ये जातात. तेजसचं लक्ष अचानक वरती जातं. तर मनू आता त्याच्याकडे पाहत असते. तर त्यानंतर मनू आता तिच्या मैत्रिणीला सांगते की आता आतमध्ये नवरदेव गेला आहे म्हटल्यानंतर आपण इथेच थांबायचं आहे का? आणि त्या तिघीही निघून जातात. तर इकडे सुयोग आता तेजसला सांगत असतो की गेले माझे 15,000 रुपये गेले, ते चांदीचं ताट माझ्याच पैशाचं, ते अत्तरदानी ती माझ्याच पैशाची, त्या अत्तरदानीमधलं अत्तरही माझ्याच पैशाचं, गुलाबाच्या पाकळ्या ह्या माझ्याच पैशाच्या, आणि ते नोकर म्हणून मी राबतो आहे तेजा. अरे जरा तरी लाज वाटू दे तुला. अरे हे तुझे कपडे सुद्धा माझ्याच पैशाचे आहेत, मी चाललो निघालो असं आता सुयोग तिथे सांगायला लागतो. तेव्हा आता तेजस म्हणतो की अरे थांबणार सुयोग, लग्नाला आलोत ना आपण. सुगे आता त्याला तेजसला म्हणत असतो की तुला गायत्री वहिनीचे पैसे फेडायचे होते म्हणून तर पारगावला इथे आला होतास ना. अरे मग फेडले आहेत ना पैसे, कशाला आता या लोकांसाठी राबतो आहेस तू? माझं तर असं झालं आहे ना की बेगाने शादे में अब्दुल्ला दिवाना.
तेव्हा आता तेजस सांगतो की थांबावं तर लागणारच तुला. तेजस तिथे आता सुयोगला सांगतो की वरवर जरी सगळं काही चांगलं दिसत असेल ना तरी कुठूनही या लग्नात विघ्न येऊ शकतं. एक तर आई तात्या त्या गायत्री वहिनी तिघेही ते लग्नामध्ये येत आहेत. मग मला सावध कोण करणार या सगळ्यांमध्ये? या लग्नामध्ये जर त्यांनी मला पाहिलं आणि प्रश्न विचारायला चालू केले तर तुला मला सावध करायला थांबावंच लागेल. तेव्हा आता सुयोग म्हणतो की ठीक आहे, लग्नाला आल्यासारखं आता जेवून जातो. तेव्हा आता तेजस सांगतो की जेवणावर लक्ष नाही हा, तर गायत्री वहिनीवरती लक्ष ठेवावं लागेल. त्यावरती आता सुयोग सांगतो की बरं ठीक आहे, तुझ्या आईन तात्या कुठपर्यंत आले आहेत ते तरी बघ आधी. तेव्हा आता तेजस सांगतो की म्हणून तू हुशार आहेस ना, म्हणून मला तुझी गरज आहे. तर त्यानंतर आता तेजस पटकन आता आई आणि तात्यांना फोन करतो. आभाला आता फोन लावल्यानंतर तेजस विचारतो की तुम्ही येताय ना लग्नाला? तेव्हा आता आभा विचारते की येताय म्हणजे? तेव्हा आता तेजस पटकन शब्द पाळतो. तो म्हणतो की अगं म्हणजे तुम्ही लग्नाला जाणार आहात का? तेव्हा आता आभा सांगते की हो, गायत्री वहिनी तयार होत आहेत, त्यांचीच वाट पाहतोय. तेव्हा आता तेजस म्हणतो की म्हणजे त्यासुद्धा लग्नाला येणार आहेत का? आभाला आता तेजसचं काय चाललंय कळतच नसतं. तेव्हा आता आभा विचारते की हो, आणि तू कुठं आहेस दादा? तर तेजस सांगतो की अगं मी इथंच आहे. त्यावरती आभाला अजून एक धक्का बसतो आणि धक्क्यानेच आता आभा विचारते की इथेच आहे म्हणजे? त्यावरती तेजस परत आता शब्द पाळतो आणि सांगतो की अगं म्हणजे माझ्या कामावरती आहे. बरं ठीक आहे, आल्यानंतर मला फोन कर असं सांगतो आणि फोन पटकन कट करून टाकतो. तेजसला आता खूप टेन्शन आलेलं असतं आणि सुयोगला त्याची काळजी वाटत असते. तर इकडे कपटी गायत्री पटकन आता हातामध्ये रुमाल घेते आणि स्वतःचे फिंगरप्रिंट त्यावरती उमटू नये म्हणून आता सगळीकडे तिच्या कपाटातील सामान अस्तव्यस्त फेकायला लागते. त्यानंतर ते विचार करते की आता त्याची एक महत्त्वाची गोष्ट राहिलीच आणि ती लकी चार्म जे असतं तेही घेते आणि ते खाली टाकते. तर आता तेजसला त्या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी गायत्रीने रचलेला एक सापळा असतो. इतक्यात तिथे दिनेश येतो आणि विचारतो की हे सगळं काय आहे गायत्री? तेव्हा आता गायत्री सांगते की तुझ्या धाकट्या भावासाठी रचलेला सापळा. इकडे लग्नामध्ये आता तेजसने संपतरावांना एका बाजूला आणलेलं असतं आणि त्यानंतर संपतरावांना तेजसने पैसे द्यायला बाजूला आणलेलं असतं. तेव्हा आता संपतराव म्हणतात की अहो साहेब, तुम्ही इतके मोठे अधिकारी, तुम्ही उभे का बसा ना. तेव्हा आता तेजस सांगतो की काय संपतराव, घरचं लग्न आहे समजून या म्हणालात ना आणि आता परक्याची जाणीव करून देताय का? तर त्यानंतर संपतरावांना तेजस पटकन आता ते पैसेचं पॉकेट काढतो आणि त्यांच्या हाती टेकतो. तेव्हा आता सांगतो की लग्नघर आहे, याची गरज पडेल तुम्हाला, ते राहू देत. तर संपतराव म्हणतात की काय साहेब, काल दारूच्या नशेमध्ये बोलून गेलो, तुम्ही लय दिरदार माणसं आहेत माहिती आहे, परंतु कसं आहे ना आता लाईट वगैरे सगळं काही डेकोरेशनचं कामही झालं आहे, लग्नाचं सगळं काही सामानसुद्धा आणलं आहे आणि गरजेच्या टायमिंगला तुम्ही आता ऐनवेळी आलात म्हणून निभावलं ना. खरंच याची काही गरज नाही आहे. ते जे सांगत असतो पैसे घ्यायला, परंतु संपतराव नकार देतात. तर त्यानंतर संपतराव सांगतात की साहेब, तुमचे आधीचे उपकार मला फेडायचे आहेत, आता अजून करा नका ना. परंतु ते पैसे खरोखर त्यांचेच असतात आणि तेजसला ते त्यांचे परत करायचे असतात. परंतु संपतराव पैसे न घेता तेथून निघून जातात. तेजस आता विचार करतो की काही करून हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत. त्यानंतर जे खरे दागिने आहेत ते आकाश पातळ एक करून ते सोडवून आणून देईन मी यांना. तर इकडे निधी आता पळत आलेली असते आणि संपदा तिथे मनोरथ सांगत असते गौरीहार पुजायला बसण्यासाठी. इतक्यात आता निधी सांगायला लागते की वाव ताई, खरंच खूप नशीबवान आहेस तू. तुला माहिती आहे का भाऊजी काय कमाल दिसत आहेत आपले. तेव्हा आता मनू सांगते की पाहिलं मी. तर निधी आता तिची थट्टा करत म्हणायला लागते की म्हणजेच ताई तुला राहवलं नाही म्हणूनच आली ना बाहेर पाहायला. तेव्हा आता मनू सांगते की काही बोलू नकोस निधी, या दोघींनी मला घेऊन गेल्या होत्या. तर तिथे आता निधी मनूचं सुद्धा कौतुक करते. ती म्हणते की आणि माझी ताईसुद्धा काय कमाल दिसते आहे. ताई तू पण काही हिरोईनपेक्षा कमी नाही आहे, खरंच तुमच्या दोघांचा जोडा खूप छान दिसणार आहे. इतक्यात आता तिथे मामी आलेली असते. मामी पळत येऊन पटकन आता मनूला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते. तर संपदा आता विचारते की काय झालं ग बहिणी? तेव्हा आता शुभदा सांगायला लागते की मनू आता सासरी जाते आहे ना म्हणून मला रडू येत आहे. त्यावर ते आता निधी तिची थट्टा करत म्हणायला लागते मग कशाला रडतेस तू? तेव्हा आता शुभदा सांगते तू गप्प बस ग. म्हणू आता माझी सून बनून माझ्या घरी येणार होती ना, मी किती स्वप्न रंगवली होती आणि बघ ना ही आता दुसऱ्याच्या घरी सून बनून चालली आहे ना, म्हणून मला वाईट वाटतं आहे. तर त्यानंतर शुभदाचं लक्ष आता मनूच्या गळ्यातील दागिन्यांकडे जातं. तेव्हा ती आता संपदाला म्हणते की काय ग, हिच्या सासरी तर लक्ष्मी पाणी भरते ना, मग हिला एवढी नतून टोतून पाठवायची काय गरज आहे? आणि त्यानंतर मनूच्या दागिने ते पाहते आणि विचारते की खरे आहेत ना ग हे दागिने? तेव्हा आता संपदाला मोठा धक्काच बसतो. तर शुभदाला आता संशय यायला लागलेला असतो. इतक्यात तिथे तेजस येतो. तेजस समया घेऊन आलेला असतो. तो तिथे संपदाला विचारतो की या समया कुठे ठेवायचे आहेत? तेजसला आता संपदा सांगते की तिथेच ठेवून द्या. तर त्यानंतर आता शुभदा सांगते की अगं हे दागिने कमी प्रतीचे वाटते आहेत, खरेच आहेत ना?
तेव्हा आता तेजसला पाहून संपदा इशारा करायला लागते. तर तेजस आता डोळे मिचकावून सांगतो की तुम्ही काळजी करू नका. आणि तेजस तिथे आता विचारतो की सगळ्यांनी नाश्ता केला आहे ना मामी, नाश्ता केलाय का? नाही म्हणजे कामं तर तुम्ही करत नाही आहेत, नाश्ता तरी केलाय का? तेव्हा आता तेजसने टोमणे मारल्यानंतर तिथे शुभदा विचारते की म्हणजे तेजस आता तिथे शुभदाला हाताला देतो आणि सांगतो की आता विधीनं सुरुवात झाली ना मामी, तर तुमच्या वाचून आता एक पान हलणार नाहीये, चला चला पटकन नाश्ता करून घ्या. असं करून आता तो तिला बाहेर घेऊन जातो. तर निधी आता म्हणायला लागते की मामी तिच्या नादामध्ये ना सगळंच विसरायला होतं. अगं मनुताई, तुला बाबांनी खालती बोलावलं आहे, ते तुझ्या सासरचे लोक आले आहेत ना, त्यांना रुकवत दाखवायचं आहे ना, चल. तेव्हा आता मनू, निधी आणि तिच्या मैत्रिणी सुद्धा आता खालती निघून जातात. आता कुठे आता तिथे संपदाचा जीव भांड्यात पडतो. इकडे खालती संपतराव आता नंदूला बोलावून घेतात आणि तेजस जे त्यांचे पाहुणे मंडळ आलेले असतात त्या सर्वांसाठी सरबत आणि नाश्ता आणायला सांगतात. तर तेव्हा आता तेजस सांगतो की बाबा तुम्ही आधी बसा बरं, सकाळपासून आल्यापासून पाहतोय तुम्ही नुसती धावपळ करत आहात. तेव्हा आता संपतराव सांगतात की मुलीचा बाप आहे ना, आता सगळीकडे सगळं काही बघावं तर लागणार, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी आता नाश्ता वगैरे सांगितला आहे. तर त्यानंतर आता रजनीला ते विचारतात की रजनीताई, म्हणजे तुम्हाला सगळी काही तयारी आवडली आहे का? तुम्ही खुश तर आम्ही खुश ना, काही कमी नको ना राहिला. त्यानंतर आता संपतराव सांगतात की बरं तुम्ही इथे थांबा, तुमच्या नाश्त्याची खाण्यापिण्याची सगळी सोय मी केलेली आहे, मला थोडं काम आहे. असं सांगून आता संपतराव तेथून जातात. गुरुजी तिथे आता रजनीला सांगायला लागतात की संपतरावाने सगळी काही तयारी चोख केली आहे, तुम्हाला नावं ठेवायला काही एक जागा दिलेली नाहीये. तेव्हा आता रजनी म्हणते की हो, अण्णाने तर सांगितलं होतं आपल्याला की संपतरावाकडे काहीच शिल्लक राहिले नाहीये, एवढी सगळी तयारी कशी काय केली असेल त्यांनी, मला ना कळत नाहीये. आणि हे अण्णाही कुठे दिसत नाहीयेत. इकडे आता मामीचा चांगलाच पाहुणचार तेजस करायला लागलेला असतो. मामींसाठी नाश्ता वगैरे सगळं आणून दिलेलं असतं. तेव्हा आता सुयोगला तो सांगतो की अरे त्यांच्यासाठी फॅन आण. तेव्हा आता सुयोग सांगतो तेजा अरे AC चालू आहे. तेव्हा आता तेजस सांगते की मग मार यांच्या तोंडावर. त्यानंतर मामी म्हणतात काय बोललास? तेव्हा आता तेजस म्हणतो की काही नाही, तुम्हाला वारं वगैरे लागते ना, तुमची सगळी काही तयारी, तुमच्यासाठी सगळं काही चोख असावं असं मला वाटतं. तर तिथे आता मामी म्हणतात की हळदीच्या दिवसापासून बघते आहे, कोण आहेस रे तू, सतत मध्ये मध्ये करतोयस. तेव्हा आता तेजस सांगतो की लिंबू आणि मिरची. म्हणजे काय आहे, संपतरावाने आमच्या दोघांना ना या लग्नाच्या मंडपामध्ये विघ्न नको यायला म्हणून आमच्या दोघांना बोलवलं आहे. आजकाल ना लग्न मोडायचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे ना, काही लोक खायला आणि फक्त लग्न मोडायलाच इथे येतात ना. तर तेजस एकावर एक आता मामीना टोमणे मारायला लागलेला असतो. तर त्यानंतर तेजस हा मामीना टोमणे मारायला लागतो की सतत आपली किरकिर 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 करायची, चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टींना नजरा लावायच्या आणि लग्न मोडण्याचं काम करायचं, दुसरं काही येत नाही. तर त्यानंतर मामीना आता अजून जास्त समस्या आणण्यासाठी सुयोगला तो पाठवत असतो. तेव्हा आता मामी म्हणतात की मी खायला सुरुवात केली आहे का, परंतु मला ना त्या दागिन्यांमध्ये खरंच काहीतरी गडबड वाटते आहे. तेव्हा तेजस सांगतो की नाही हो, मीच स्वतःच बनवले आहेत ना. तेव्हा आता मामीना मोठा धक्काच बसतो. तर इकडे तोपर्यंत आता अण्णासाहेब सणस हे मानसीच्या लग्नाला आलेले असतात. संपतराव आता त्यात सगळ्यांचं भेट घेतात आणि तिथे आता अण्णा विचारतात की संपतराव खूप जास्त जबरदस्त तयारी केली आहे, पैशांची काही कमी नाही आहे ना. तेव्हा आता संपतराव हात जोडून सांगतात की अण्णासाहेब आता तुमचीच कृपा म्हणायची. तर त्यानंतर आता संपतराव तिथून जातात. तेव्हा आता मनस्वी सांगते की अण्णा तुम्ही तर सांगितलं होतं ना हे लग्न मोडणार आहे म्हणून, मग? तेव्हा आता अण्णासाहेब सांगतात की सांगितलंय ना, मग लग्न मोडणार, चल बस तिकडे. तेजस आता गोड बोलून मामीला गुंडाळत असतो. तो सांगत असतो की खरंच तुम्ही नवऱ्या मुलीची मामी आहात का? तेव्हा आता ती सांगते की हो मनूची मी सख्खी मामी आहे, तुमच्यावरती तुमचा आता विश्वास बसत नाहीये, परंतु मला ते दागिने ना खरेच वाटत नाहीये. तेव्हा आता तेजस सांगतो की मग सोडून द्या ना विषय, कशाला उगाच ताणून धरता. सुयोग आणि तेजस हे दोघे आता मामीच्या डोक्यातून तो विचार काढून टाकण्याच्या गडबडीमध्ये असतात. इकडे आता एक वेटर पाणी घेऊन आलेला असतो. तो रजनीसमोर तिला पाणी देण्यासाठी येतो आणि सांगतो की मी अण्णासाहेबांचा माणूस आहे, अण्णासाहेबांनी हे लग्न मोडण्याची जय्यत तयारी केली आहे, तुम्ही फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा आता रजनी हे लग्न मोडणार आहे हे ऐकूनच खूप खुश झालेली असते. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की गायत्रीने आता तेजसला अडकवण्यासाठी कट रचलेला असतो आणि त्यानुसार पोलीस आता प्रभूंच्या घरी आलेले असतात. तेव्हा आता तात्यासाहेब ना मोठा धक्का बसतो. ते विचारतात की तुम्ही इथे कसे काय? तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की मला इथून फोन आला होता. तर इथे तात्यासाहेब सांगतात की आपल्या घरात कोणी बोलवलं इन्स्पेक्टरला? इतक्यात गायत्री बाहेर येते आणि सांगते की मी बोलवलं आहे तात्यासाहेब, आपल्या घरात चोरी झाली आहे, माझ्या खोलीतून 2 लाख रुपये गायब झाले आहेत आणि माझा संशय जातो आहे तो म्हणजे यांचा धाकटा चिरंजीव तेजसवरती. तेव्हा आता तात्यासाहेब आणि सुनंदा या दोघांनाही मोठा धक्का बसतो. तर लग्नामध्ये आता
विधीना सुरुवात झालेली असते, परंतु काही केले आता मनूचं लक्ष तेजसवरनं हटतच नसतं, कारण या सगळे जे काही होत असतं ते तेजसमुळे. तर तिकडे आता प्रभूंच्या घरी इन्स्पेक्टर गायत्रीला विचारतात की नक्की आता हल्ली हा तेजस असतो तरी कुठे. तेव्हा आता पत्रिका दाखवत गायत्री सांगते की तेजस प्रभू पारगावला असतो, उर्फच मिस्टर राष्ट्रहित. तर आता अण्णासाहेब आणि रजनी या दोघांनी केलेल्या कारस्थानानुसार मनूचं आणि रणजितचं लग्न मोडणार का. तर इकडे आता गायत्रीने रचलेल्या कटानुसार तेजस हा जेलमध्ये जाणार का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा.